शांती. आज आहे 22 जुलै. तर चला बघूया आजच्या मुरलीचे सार. बाबा बोलतात की तुम्ही ध्येय अभिमानी आहात, पण आपण ह्या कलियुगामध्ये आहोत. मग आपल्याला काम तर करावेच लागेल, कारण आपण जन्म घेतलेला आहोत आणि ह्या शरीरामध्ये ही आत्मा आहे. आता हे शरीर जगवण्यासाठी आपल्याला अन्नाची तर गरज आहे. त्यासाठी आपल्याला कर्म तर करावेच लागेल, पण ते कर्म करतानाही आपल्याला ध्येय अभिमानी व्हायचे आहे. म्हणजे ध्येय अभिमानबरोबर आपल्याला ध्येय अभिमानी व्हायचे आहेत. सपोज आपण जर एखादे काम करत असेल, आता मी ऑफिसचे काम करत असेल, तेव्हा मला परमात्म्याच्या यादमध्ये ते करायचे आहे. त्यामुळे ते माझे काम कसे पण सहजपणे होऊन जाईल. म्हणजे आपण ध्येय अभिमानाबरोबर ध्येय अभिमानी बनू आणि आपले काम परमात्माच आपल्याकडून करून घेईल आणि ते अगदी सहजपणे आणि यशस्वीरित्या पार पडेल. आपल्याला कोणतेही घरातील काम करतानाही आपण शिवबाबाला यादमध्ये घेऊन करायचे आहे. त्यामुळे ते काम असे सहजपणे पार पडेल. आपल्याला त्या कामाचा लोढही वाटणार नाही आणि आपण परमात्म्याच्या यादमध्ये राहू. शिवबाबा बोलतात, मी तुमचा गुरु आहे, सद्गुरू आहे आणि साजन आहे. आणि आपण मुरली ऐकताना पूर्ण अटेन्शन देऊन मुरली ऐकली पाहिजे. म्हणजे एकदम शांत वातावरणामध्ये मुरली ऐकली पाहिजे. जर तिथे शांत वातावरण नसेल आणि आपण अटेन्शन देऊन मुरली ऐकली नाही, तर आपले लक्ष मुरलीमध्ये लागणार नाही आणि बाबांनी आपल्याला कोणते पॉईंट सांगितले तेही आपल्या लक्षात येणार नाही. आणि आजचे वरदान किती छान होते. बाबा बोलतात की आपण हे समजायचे आहे की मी महान आत्मा आहे आणि मेहमान आहे. म्हणजे मी एक महान आत्मा आहे आणि ह्या पुराणी दुनियामध्ये मी ॲज अ मेहमान म्हणून जन्म घेतला आहे. म्हणजे आपण येथे तात्पुरते आलेलो आहोत. म्हणजे पाहुणे आपल्या घरामध्ये राहायला येतात, पण ते कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये राहत नाही. ते ठराविक वेळासाठी आपल्या घरामध्ये राहतात किंवा ठराविक दिवसासाठी. त्याचप्रमाणे आपणही या शरीरामध्ये आपण आत्मा आलेलो आहोत. तोही ठराविक वेळेसाठीच आहे. आपण आपल्या ओरिजिनल घरामध्ये म्हणजे आपल्या परमधाम सुखधाममध्ये जाणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला ह्या परमात्म्याला याद करायचे आहेत. आणि आपण जेवढी भक्ती केली आहे, जास्त केली आहे, तेवढं आपल्याला ह्यामध्ये पुरुषार्थ मिळत आहे. म्हणजे आपण भक्ती केली म्हणून आपल्याला ह्या ज्ञान भेटले आहे. आता काही मुले लहानपणापासूनच ह्या ज्ञानमध्ये, पण त्याने पूर्वजन्मामध्ये भक्ती केली असेल म्हणून ते लोक ह्या जन्मामध्ये आल्या त्यांना हे ज्ञान भेटलेले आहे. म्हणजे ज्यांनी भक्ती केली त्यांना भक्तीचे फळ परमेश्वराने दिलेले आहे. म्हणजे आपल्याला आपला परमात्मा भेटलेला आहे. म्हणून बाबा बोलतात की नेहमी शुभ भावना ठेवली आणि सहयोग केला तर सगळ्यांनी मिळून शुभ भावना आणि